तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आजच्या ह्या सचिन वतारी व्लॉगमध्ये मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत राक्षस भुवनच्या सगळ्यात सर्वाधिक मोठ्या पुलावरती, जो एक नंबरचा पूल आहे आपल्या 265 किलोमीटरच्या ह्या जर्नीमधला सगळ्यात मोठा पूल आहे. आपण आलो आहोत आपल्या मित्रांसोबत, म्हणजे आपले मतीन भाई यांच्यासोबत मी आलेलो आहे. आणि इथं डबल ट्रॅकचं काम झालेलं आहे पुलावरती. पहिला ट्रॅक काढून टाकला होता, नंतर पुलावरती डबल ट्रॅकचं काम झालेलं आहे. तर आपल्याला पाहणी करायची आहे की कशा पद्धतीने काम झालेलं आणि काय आणि कुठपर्यंत काम झालेलं आहे तर ह्या पुलाची. तर आता आम्ही चढत आहोत उंच कडा डोंगर, आणि डोंगर रस्त्यातून आपल्याला पुलावरती जाण्यासाठी जो मार्ग होता, तो मार्गाने आम्ही गाडी घातलेली आहे मित्रांनो. गाडीवरी चढलेली आहे आणि आता फायनली आम्ही काही सेकंदात किंवा काही वेळात आम्ही पुलावरती जात आहोत मित्रांनो. तर आपल्याला पुलाची पाहणी करायची, पूल कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने झालेला आहे तो. आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही, इथं दुसऱ्यांदा काम झालेलं आहे आपल्या रेल्वे ट्रॅकचं मित्रांनो. आपण आलेलो आहोत आपल्या राक्षस भुवनच्या सगळ्यात मोठ्या ब्रिजवरती आलेलो आहोत मित्रांनो. बघू शकतायत आमचे दोस्त मतीन भाई हे सुद्धा आमच्या सोबत आलेले आहेत. बघू शकतायत ड्रोन फ्लाय करतायत. त्यांच्यासोबत मोहिते पाटील आहेत, त्यांच्यासोबत आमचे अजिज दोस्त आहेत. हे सगळे असे एकूण मिळता आम्ही टीम आलेली आहे बघण्यासाठी, पाहणी करण्यासाठी की डबल ट्रॅक टाकलेला होता, तो डबल ट्रॅकचं काम झालंय का नाही झालंय ह्याच्यासाठी आम्ही आलो होतो. बघू शकतात मित्रांनो डबल ट्रॅकचं कामही झालेलं आहे मस्तपैकी. आणि इथं जो कर्व होता, इथं जे मध्ये म्हणजे दोन्हीच्या मधामध्ये जे एक सेफ्टी पॉईंट होता तो त्यांनी काढलेला आहे काही कारणास्तव. आणि इथं डबल ट्रॅकचं काम कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. बघू शकतात साहित्य अजून सुद्धा पडलेलं आहे इथं. तर अशा प्रकारे इथं आपलं राक्षस भुवन हा सगळ्यात मोठा ब्रिज, ह्या ब्रिजचं मोठं काम झालेलं आहे मित्रांनो. बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक आणि एक सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आजच्या ह्या तर अशा प्रकारे हे ब्रिजचं काम कम्प्लीट झालेलं आहे आणि डबल ट्रॅकचंही काम इथलं कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो. बघू शकतायत साईडला कामाचे बोल्ट्स वगैरे पडलेले आहेत. काम कम्प्लीट झालेलं आहे. 2 वेळेस ट्रायल झाली आहे गाडीची ह्याच्यावरती. आणि जो जुना ट्रॅक होता तो काढून टाकलेला आहे साईडला. अशा प्रकारे इथलं काम झालेलं आहे मित्रांनो. आणि ह्याच पुलाचा ह्याच्या अगोदरती आपला एक मोठा व्हिडिओ आपण अपलोड केला मित्रांनो 1 महिन्यापूर्वी. त्याच्यानंतर पुन्हा नंतर बघू शकतात मित्रांनो इकडे काम डबल ट्रॅक काढला होता. डबल ट्रॅक काढून नंतर ट्रॅक दुसऱ्यांदा बसवला आहे. तर ह्याचं एक अपडेट राहिलं होतं आपल्यापर्यंत पोहोचवायचं, तर तेही आपण केलेलं आहे. साईडचा नजारा बघू शकतात तुम्ही किती उंच आहे पूल. आणि व्ह्यू सुद्धा बघू शकतात. बाय रूट हा राक्षस भुवन शिरूर कासार हा रोड आहे. आणि आपण आता पुलाच्या मध्यभागी आहोत मित्रांनो. मित्रांनो व्हिडिओला व्ह्यूज कमी येत आहेत, लाईक कमी येत आहेत, सबस्क्राईब खूप कमी आहेत मित्रांनो. एक लाईक आणि सबस्क्राईब करायला काहीही जात नाही मित्रांनो, पैसे वगैरे लागत नाही आहेत. आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मित्रांनो. तर आमच्यासाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा, कारण तुमच्या लाईकमुळं आणि सबस्क्राईबमुळं आम्हाला थोडंसं मोटिवेशन भेटतं. नवीन नवीन ठिकाणी जाण्याचं एक उत्साह तयार होतो. तर प्लीज रिक्वेस्ट करतो मी, एक लाईक आणि एक सबस्क्राईब करत जा मित्रांनो व्हिडिओला नवीन असताना. तर अशा प्रकारे हा पूल आहे. कमीत कमी 17 ते 18 खांबाचा हा मोठा पूल आहे. ही एक साईड असा खूप मोठा पूल ब्रिज आहे. आणि ह्या ब्रिजवरनं मी पडता पडता वाचलो होतो. ज्यावेळेस मी डब्बा पकडायला गेलो ट्रेनचा, माझा हात सटकला होता आणि मी डायरेक्ट खाली कोसळता म्हणजे खाली पडता वाचलो मी. आणि नशीब चांगलं होतं, डब्याच्या अँगलला माझा हात लागला, नाहीतर मी त्या दिवशी काम झालं आपलं व्यवस्थित.
नशिबाची साथ होती म्हणून वाचलो आपण. तो हाच पूल आहे मित्रांनो, बघू शकतात. खूप उंच पूल आहे. खाली लेबर वर्कआउट करत आहेत, काहीतरी काम करत आहेत. रेल्वेचंच काम करत आहेत काहीतरी, बघू शकतात मित्रांनो. असा हा उंच पूल होता आणि ह्या साईडचा नजारा आहे मित्रांनो. साईडला सगळी शेती वगैरे, मस्त नजारा आहे. व्ह्यू पण चांगला आहे मस्तपैकी. सूर्यास्ताची वेळ झालेली आहे. सूर्य पण मावळतीकडे झुकलेला आहे मित्रांनो. आणि असा हा सगळ्यात मोठा पूल आहे मित्रांनो हा. तर इथलं अपडेट द्यायचं राहिलं होतं, तर म्हणलं चला आपण दुसऱ्यांदा एकदा पुलाचा व्हिडिओ काढावं आणि नवीन जे काही अपडेट आहे आपलं ते आपण देण्याचा आपण एक प्रामाणिक प्रयत्न करावा. तर व्हिडिओला नवीन असताल तर मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आजच्या व्हिडिओ पुरतं एवढंच. भेटूयात आपण अशाच एखाद्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये, इंटरेस्टिंग माहितीमध्ये.